नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान मस्त पोळीसारखं पातळ असं आमलेट तयार करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. छान बघा, मस्त पोळीसारखं पातळ असं आमलेट तयार होतं. बघा, एवढं मोठं आमलेट बोललं, अजिबात कुठं तुटलेलं वगैरे नाही. छान मस्त असं मसाला आमलेट आपलं तयार होतं. बघा, अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आमलेट. चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. त्यासाठी बघा, मी 2 अंडी घेतलेली आहे. आता ही अंडी फोडून घेऊया आणि छान याचं मस्त मिश्रण फेटून घेऊया. बघा, आपल्याला मस्त असं पातळ आमलेट बनवायचं आहे, तर त्यामुळे तुम्हाला जर पावडर मसाले जर यामध्ये घालायचे असतील, तिखट, मीठ आणि धनिया पावडर आणि जिरं वगैरे घालायचं असेल तुम्ही घालू शकता. बघा, अशा पद्धतीने जर आपण आता मिश्रण घेतलेलं आहे अंड्याचं, ते आपण ते छान फेटून घेऊया. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित फेटून घ्यायचं. जेवढं मस्त छान फेटलं जाईल तेवढं जर जे आमलेट आहे ना, मस्त छान पोळीसारखं पातळ असं आमलेट तयार होणार आहे. बघा, आता अशा पद्धतीचं संपूर्ण जे आहे फेटून झालेलं आहे. त्यानंतर बघा, आपण यामध्ये काही जे हिरवी मिरची, कांदा, जिरं, मीठ आणि हिरवी मिरची कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे. आता बघा, सुरुवातीला मी थोडंसं जिरं आणि मीठ घालून घेत आहे यामध्ये आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया. बघा, अशा पद्धतीने याला व्यवस्थित मस्त मिक्स करून घेऊया आपण. बघा, छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर बघा, आता हे आपण आमलेट बनवायला छान असा नॉनस्टिकचा तवा घ्यायचा आहे आपल्याला. नॉनस्टिकच्या तव्यावरती हे जे आमलेट आहे छान मस्त असं पोळीसारखं सुद्धा बनतं आणि पलटलासुद्धा छान जातं व्यवस्थित. बघा, त्यानंतर बघा, अर्धा चम्मच मी तेल घातलेलं आहे. तेलसुद्धा व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने संपूर्ण मी तव्याला जे तेल लावून घेतलेलं आहे. बघा, छान व्यवस्थित तेल लावले. यामध्ये तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. तुम्हाला जर बटर आवडत असेल तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपण हे मिश्रण घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम आहे ही थोडी स्लो ठेवावी. बघा, गॅस स्लो आहे. आता अशा पद्धतीने बघा, संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मस्त तवावर असं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आपण हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे, ते पटापट ज्यावरती जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. बघा, आता हे तोपर्यंत जे मिश्रण आहे ओलं आहे तोपर्यंत सर्व काही मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत. यावरतून तुम्ही पावडर मसालेसुद्धा घालू शकता. धनिया पावडर, तिखट मसाले वगैरे असं पण घालू शकता. बघा, व्यवस्थित संपूर्ण घालून झालेलं आहे. त्यानंतर बघा, गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करावी. त्यानंतर बघा, आता अशा पद्धतीने संपूर्ण जे आमलेट आहे सर्व बाजूने असं शिजवून घ्यायचं आहे. बघा, थोडासा वेळ झाल्यानंतर बघा, तुम्ही थोडंसं सराट्याने बघू शकता की ज्या कडा आहेत ना, छान मस्त अशा मोकळ्या झालेल्या आहेत. बघा, सर्व बाजूला मस्त अशा मोकळ्या अशा झालेल्या आहेत आमलेटच्या. त्यानंतर बघा, आता पलटताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. बघा, संपूर्ण जे आमलेट आहे मस्त तव्याने सोडलेलं आहे व्यवस्थित. बघा, छान झालेलं आहे मस्त. आणि आतमधून जे मागची बाजू आहे ती सुद्धा आमलेटची छान व्यवस्थित झालेली आहे. त्यानंतर बघा, आता पलटताना असा सराटा पूर्णपणे असं घालायचा आहे आणि हलक्या हाताने मस्त आमलेट असं पलटून घ्यायचं आहे. बघा, मस्त असं मागची जी बाजू छान सोनेरी रंगावर शेकून घ्यायची, त्यानंतरच आमलेट पलटायचं आहे. बघा, आता समोरची बाजूसुद्धा मस्त अशी शेकून घ्यायची आहे. बघा, मस्त असं आपलं आमलेट तयार झालेलं आहे. आमलेट आपण आता डिशमध्ये घेऊया. तुम्हाला जर माझी ही साधी आणि सोपी आमलेटची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा. बघा, मस्त असं बघा, आपलं पोळीसारखं पातळ असं आमलेट तयार झालेलं आहे. बघा, तुम्हाला दाखवते मी, पाहू शकता तुम्ही. बघा, ती पोळीसारखं हे पातळ आमलेट तयार झालेलं आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीत. तोपर्यंत बाय.